अंबाजोगाई येथे तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेची संदर्भात परीक्षा घेण्यात आली। ही परीक्षा टी.बी. गिरवलकर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एक सेंटर होते। या सेंटरमध्ये परीक्षा घेण्यात आली, मात्र या सेंटरवर बराच गोंधळ झाल्याची तक्रार परीक्षा देणारे परीक्षार्थी यांनी केली असून उपजिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी तक्रारी अर्ज दिला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार त्या केंद्रावर पर्यवेक्षकांनी अगोदर सी पत्रिका दिली, त्यानंतर 15-20 मिनिटाच्या नंतर जेव्हा मार्क काही प्रश्न सोडवले त्यानंतर ती प्रश्नपत्रिका बदलून डी पत्रिका दिली आणि प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचे दोन्ही क्रमांक वेगवेगळे होते असं या परीक्षार्थीचं म्हणणं आहे। त्यांनी सविस्तर जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। या संदर्भात ज्या तक्रारदार परीक्षार्थी आहेत त्यांनी आपल्या ज्या काही मत आहे ते मराठवाडा दर्पणशी बोलताना मांडले आहे, ते पुढे ऐका। नमस्कार, जय संविधान। काल झालेले जे पोलीस पाटील भरतीबद्दल पेपराबद्दल थोडं सविस्तर काही माहिती सांगणार आहोत। काल झालेले जे पेपर आहेत त्याच्यामध्ये माझ्या मिसेस सुकन्या संतराम राठोड ह्यांनी अर्ज केलेला होता आणि त्यांचा नंबर आलेला होता इंजिनिअरिंग कॉलेज। परीक्षा कशाची होती? परीक्षा होती पोलीस पाटीलची। पोलीस पाटीलच्या संदर्भात ते हॉल क्रमांक 10 मध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी जे हॉलवरती जे गार्डिंग करणारे आहेत किंवा प्रवेशक आहेत त्यांनी जवळपास प्रश्नपत्रिका सुरुवातीला त्यांनी सी दिलेली होती आणि जवळपास 15 ते 20 मिनिटाच्या नंतर त्यांनी ते प्रश्नपत्रिका डी दिली आणि त्याचा जो प्रश्नपत्रिकेचा क्रमांक असतो ना आणि अनुक्रमांक असतो आणि त्या उत्तरपत्रिकेचा अनुक्रमांक असतो, तर ते एकच येणं गरजेचं आहे। तुम्ही बघू शकता हा प्रश्नपत्रिकेचा क्रमांक काय आहे 000306 आणि हे कोणती दिलेली आहे डी, म्हणजे हे किती मिनिटाच्या नंतर 20 ते 25 मिनिटाच्या नंतर चेंज केली। आणि उत्तरपत्रिका जी आहे तुम्ही बघू शकतात की 03035 हा अनुक्रमांक आहे आणि ह्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा अनुक्रमांक टाकायचा असतो तर ते अगोदरच्या कॅन्डिडेटनं टाकलेलं होतं, तर हे तसंच ठेवलं आणि प्रश्नपत्रिका हे चेंज केलं। तर खऱ्या अर्थानं मला हे सांगायचे की जिल्हाधिकारी साहेबांना की काल आम्ही निवेदन दिलेलं आहे उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष पोलीस पाटील निवड समिती अंबाजोगाई यांना यामार्फत दिलेलं होतं की विषय असा होता की बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 परीक्षेच्या महात्मा बसवेश्वर संचलित शिक्षण संस्था कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रमाई चौक अंबाजोगाई जिल्हा बीड AM 03 या परीक्षा केंद्रामधील खोली क्रमांक 10 मध्ये जे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अक्षम दुर्लक्षणामुळे व प्रशासकीय चुकामुळे माझ्या मिसेसचं जे नुकसान झाले आहे व त्यांचं जे निकाल येण्याची शक्यता दाट असल्यामुळे आणि चौकशी करून योग्य ते न्याय देण्याबाबत आम्ही काल निवेदन दिलेलं आहे। तर आतापर्यंत आम्हाला ते निवेदनाचं तसं काही उत्तर आलेलं नाही। तशा पद्धतीनं आम्ही कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे, महसूल मंत्री जे साहेब आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना दिलेलं आहे, त्यासोबत अपर जिल्हाधिकारी साहेबांना पण दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना पण दिलेलं आहे। तर आमचं संविधानावर विश्वास आहे की 1 मिनिट 1 मार्क हे जे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची किंमत माहीत आहे की किती मोठी किंमत मोजावी लागतात। तर जवळपास अर्धा घंटा जर ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर सी आणि डी म्हणजे एवढा गदारोळ किंवा कारभार कदाचित ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास येणं गरजेचं आहे आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळणं गरजेचं आहे। आमची एवढीच मागणी आहे की जे खोली क्रमांक 10 मधले जेवढे कॅन्डिडेट 24 कॅन्डिडेट होते त्यांची परीक्षा ही डबल घेण्यात यावी आणि तोपर्यंत पोलीस पाटील पदाचा जो आताचे जे रिझल्ट आहे तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी। जोपर्यंत शहानिशा होत नाही, जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत पोलीस पाटील पदाचं जे काय आता हे लावणार रिझल्ट त्याला स्थगिती देण्यात यावी ही विनंती आहे। आणि आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो की आमच्यावर जे अन्याय झालेला आहे ते आम्हाला न्याय द्यावं एवढीच विनंती करतो। धन्यवाद। मी रवी रमेश दहिबाते, राहणार धानोरा, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड। मी पोलीस पाटलाची परीक्षा सध्या दिलेली आहे। टी.बी. गिरवलकर कॉलेजला माझा नंबर आलेला होता हॉल क्रमांक 10 मध्ये। तिथं गेल्यानंतर जेव्हा आमच्या हातात प्रश्नपत्रिका दिली त्यावेळेस माझ्या हातात पहिल्यांदा प्रश्नपत्रिका दिली होती डी आणि त्यानंतर 20 ते 25 मिनिटानंतर ती प्रश्नपत्रिका वापस घेऊन
त्यांनी सी प्रश्नपत्रिका माझ्या हातात दिली. तोपर्यंत मी 10 ते 15 प्रश्न सोडवले होते. माझे पाठीमागं 6-7 विद्यार्थी होते, त्यांनीसुद्धा 10-15 प्रश्न सोडवले होते. आणि त्यांच्या चुकीमुळं सगळ्यांना आम्हाला ही भोगायची वेळ आलेली आहे. आम्हाला मार्क पडलेले नाहीत आणि ह्या आम्हाला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे. हा जर न्याय नाही भेटला तर मी आत्मदहनाचा इशारा देत आहे. मी स्वतः आत्महत्या करणार आहे. गरीब घरचा मजूर मुलगा, काम करून खाणारा, स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली, आमची सगळी वायाला जाऊ नये. आमचा संविधानावर विश्वास आहे. आम्हाला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे. ही जी चूक त्या वर्ग शिक्षणाकडे कुणी केलेली आहे, त्या कर्मचारी केलेली आहे, त्यांना काय म्हणले ते? ती आम्हाला म्हणले की तुमचं चुकू द्या, चुकलंय तर आम्ही तुम्हाला ह्या 10-15 जी मार्क द्यायचे आम्ही तुम्हाला देऊ. प्रश्न चुकले तर चुकू द्या. आम्ही त्यांना सांगितलं होतं की सर ही तुमची चूक आहे, आमची काही चुकी नाही. यात ते म्हणले की काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते आम्ही बघून घेऊ. तुम्हाला 10-15 मार्क ह्याचे ती आमची चूक आहे, आमच्या लक्षात आलंय, ते आम्ही तुम्हाला मार्क देऊ. त्यानंतर आम्हाला टाईम वाढवून दिलेला नाही, काही नाही. जे आमच्या हातात जे सी होतं ते घेतलं, डी होतं ते आम्हाला परत दिलं. त्याच्यामुळे आमचे पहिले जे 10-15 प्रश्न आहेत ते सगळे चुकलेले आहेत. त्यांच्या चुकीमुळे ह्यात आमची काही चुकी झालेली नाही. जेव्हा हे तुमच्या चूक लक्षात आली, म्हणजे तुम्ही स्वतः कॅन्डिडेट, तुम्ही परीक्षेला तुम्ही स्वतः हो, स्वतः होतो. तर तेव्हा पर्यवेक्षक म्हणून जे असतात परीक्षा घेणार, त्यांच्याकडे ही या संदर्भात तुम्ही तक्रार केली का? हो, मी त्यांना सांगितलं होतं सर मला ही डी येत नाही सर, सी येते मला. तर त्यांनी लक्ष दिलं नाही पहिल्यांदा 10-15 मिनटं. नंतर त्यांच्या डोक्यात आल्यावरती 20-25 मिनटानंतर वापस आले आणि सगळ्यांच्या प्रश्नपत्रिका गोळा केल्या आणि आलटून पलटून बदलून दिल्या. तोपर्यंत सगळ्यांनी उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिले होते. हां, CCTVमध्ये सगळं आलेलं आहे. आम्ही CCTV समोरच बसून परीक्षा दिलेली आहे. या संदर्भात तुम्ही उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली का? आम्ही रविभ्या यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे. हां, आता मी पण एक निवेदन देणार आहे. काय तुमची मागणी? आमची मागणी आम्हाला न्याय भेटावा आणि परीक्षा परत व्हावी, हॉल क्रमांक 10ची. प्रेक्षकांनी जेव्हा आमच्या हातात प्रश्नपत्रिका दिली तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की ही उपविभागीय संकेतांक इथं 03 टाकायचं आहे. आम्ही त्यांना सांगितलं की सर इथं 03 नाही तर 22 येतं आहे. तर त्यांनी सगळ्यांना सांगितलं टाकायला. सगळ्या हॉल क्रमांक 10 मधल्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी 03 केलेला आहे इथं. आणि हा जो नंबर आहे उत्तरपत्रिका अनुक्रमांक हा वेगळा आणि प्रश्नपत्रिकेचा वेगळा. ही प्रश्नपत्रिका आम्हाला चुकीची दिलेली आहे. प्रश्नपत्रिकेचा नंबर 035 आहे आणि इथला उत्तरपत्रिकेचा 036 आहे. त्यांनी दिलेली आहे. चुकीचं आमच्यासोबत वर्तणूक झालेली आहे. आम्ही त्यांना चुका लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आमचं काही ऐकून घेतलं नाही आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही काही बोलू नका, नाही तर तुम्हाला बाहेर काढण्यात येईल आणि आम्हाला शांत करण्यात आलं. आम्हाला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे.